सरपंच बापाचा खून 22 तारखेला केला. हल्लेखोर सरपंचाला 22 तारखेलाच मुलाने ठोकला. सत्तेतून विकास कामाचा ठेका आणि त्या ठेक्यातून टक्केवारी मिळण्यासाठी राजकीय क्षेत्रातील सत्ताधारी मंडळींची वाटचाल नव्हे तर घोडदौड चालू असते. सत्ता मिळाल्यानंतर समर्थकांना कामाचा ठेका मिळावा, त्या ठेक्यातून आपल्याला टक्केवारी मिळावी यासाठी सत्ताधारी आणि टक्केवारी दिली म्हणजे त्यात भ्रष्टाचार करण्यास मोकळे रान मिळावे यासाठी समर्थक ठेकेदार असे दोघेही प्रयत्नशील असतात. प्रतिस्पर्धी उमेदवारास सत्ता मिळाली म्हणजे त्याला खाली खेचण्यासाठी विरोधक काही करण्यास तयार असतात. प्रसंगी त्यांच्या अंगी गुन्हेगारी प्रवृत्ती देखील संचारते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा प्रकार खुलेआम दिसतो. अगदी गावातील ग्रामपंचायतीच्या राजकारणातही गुन्हेगारीचे जाळे पूर्णपणे पसरवले आहे. त्यातून खुनासारखी एखादी अप्रिय घटना घडते. 14 वर्षापूर्वी गावाची सत्ता आणि गावातील पाण्याच्या टाकीच्या अपूर्ण बांधकामाच्या प्रश्नावरून तत्कालीन सरपंच आणि प्रतिस्पर्धी गटात वाद झालेला होता. या वादातून सन 2011 मध्ये सरपंचाची हत्या झालेली होती. या हत्येचा वाद न्यायालयात निकाली लागला. सर्व मारेकरी सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटले. आपल्या बापाच्या खुनाचा बदला म्हणून मुलाने मारेकऱ्याची 14 वर्षानंतर गोळ्या झाडून हत्या केली. खून का बदला खून अशी फिल्मी स्टाईल हत्या दिनांक 22 एप्रिलच्या रात्री 7:45 वाजण्याच्या सुमारास धरणगाव तालुक्यात घडलेली आहे. धरणगाव तालुक्यातील सन 2011च्या आणि आत्ता सन 2025च्या घटनेचा लेखाजोखा हा पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. साधारणपणे सन 2004चा तो काळ असावा. या काळात धरणगाव तालुक्यातील वाकटुकी या गावी ज्ञानेश्वर शंकर सावंत हा उमदा तरुण राहत होता. ऐन तारुण्याच्या काळात ज्ञानेश्वर सावंत कोळी हा तरुण वाकटुकी गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झाला होता. सरपंच पदाची माळ त्याच्या गळ्यात पडलेली होती. अंगी तारुण्याचा जोश असलेला ज्ञानेश्वर गावच्या सरपंचपदी विराजमान झाल्याने त्याचा जल्लोषात सत्कार झाला. त्याच्या घरी उत्साहाचे वातावरण होते. सरपंच असलेल्या ज्ञानेश्वर याच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात गावातील पाण्याच्या टाकीचे बांधकाम मंजूर झाले. पाण्याच्या टाकीमुळे गावकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार होता. मात्र काही कारणास्तव ते काम रखडले होते. ते बांधकाम अपूर्ण राहिले. त्यानंतर साधारणपणे 7 ते 8 वर्षाचा कालावधी भरकन निघून गेला. पाण्याच्या टाकीचे बांधकाम अपूर्णच राहिले. दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्ञानेश्वर यास ठाणे महानगरपालिकेत चालक पदावर नोकरी मिळाल्यामुळे आपल्या जीवनाची नव्याने सुरुवात करण्यासाठी ज्ञानेश्वरने ठाणे महानगरपालिकेत चालक पदाची नोकरी स्वीकारली. मोठ्या मुलाला अंजन विहिरे या गावी 10वीचे शिक्षण घेण्यासाठी गावाकडेच ठेवून त्याने पत्नी आणि लहान मुलगा अशा दोघांना सोबत घेत पनवेल गाठले. तो पत्नी आणि लहान मुलगा यांच्यासह पनवेल येथे राहू लागला आणि ठाणे मनपात चालकाची नोकरी करू लागला. दिवसामागून दिवस जात होते. मात्र त्याच्या वाकटुकी गावातील सरपंच पदाच्या कालावधीतील पाण्याच्या टाकीचे बांधकाम अपूर्णच राहिलेले होते. त्यानंतर काळ बदलला. ग्रामपंचायतीच्या राजकारणात सत्तापालट झाला. ज्ञानेश्वर सावंत याच्या काळातील समिती बदलली. मधुकर अर्जुन कोळी याच्या अधिपत्याखाली नवीन समिती गठीत झाली. ज्ञानेश्वर कोळी याच्या कार्यकाळातील पाण्याच्या टाकीचे बांधकाम अपूर्ण असल्याने नव्याने गठीत झालेली समिती त्याच्यावर नाराज होते. ज्ञानेश्वर सावंत कोळी ठाणे येथून गावी वाकटुकी येथे आला म्हणजे नव्या समितीचे सदस्य त्याच्याशी वाद घालत होते. बघता बघता सन 2011चा काळ सुरू झाला. ज्ञानेश्वर कोळी याने त्याच्या सरपंच पदाच्या कार्यकाळातील पाण्याच्या टाकीचे अपूर्ण बांधकाम पूर्ण करून द्यावे यासाठी त्याच्या मागे तगादा सुरू होता. ज्ञानेश्वर कोळी आणि मधुकर कोळी यांच्यात पाण्याच्या टाकीच्या बांधकामावरून संघर्ष सुरू होता. दोघांच्या मधील वाद शिगेला पोहोचलेला होता. ज्ञानेश्वर सावंत कोळी हा पाण्याच्या टाकीचे काम करून देण्यास तयार होता. मात्र पाण्याच्या टाकीच्या कामाचा ठेका आपल्याला मिळावा असा सरपंच मधुकर कोळी, उपसरपंच गोपाळ सोमा भिल आणि त्यांच्या समर्थकांचा सूर होता असे म्हटले जाते. एकंदरीत या विषयावरून दोन गटातील वाद शमण्याची चिन्हे दिसत नव्हती. दिनांक 20 सप्टेंबर 2011 रोजी माजी सरपंच ज्ञानेश्वर सावंत हा पत्नी आणि लहान मुलासह वाकटुकी गावी सुट्टीवर आलेला होता. आल्यानंतर नेहमीप्रमाणे
तो आणि विद्यमान सरपंच मधुकर कोळी, उपसरपंच गोपाल भेल यांच्यात वादाची ठिणगी पडली. दिनांक 21 सप्टेंबर 2011 रोजी पाण्याच्या टाकीच्या बांधकामाची कागदपत्रे घेऊन ज्ञानेश्वर सावंत, मधुकर अर्जुन कोळी आणि उपसरपंच गोपाळ सोमा भेल असे सर्वजण जळगाव येथे गेलेले होते. रात्रीचा 1 वाजला तरीही ज्ञानेश्वर घरी आला नाही. त्यामुळे साहजिकच त्याची पत्नी काळजीत पडली. तिने पती ज्ञानेश्वर यास फोन करून तो कुठे आहे याची विचारणा केली. त्यावेळी तिला पती ज्ञानेश्वर आणि मधुकर कोळी, गोपाल भेल यांच्यात जोरदार वाद सुरू असल्याचे ऐकू आले. त्यामुळे तिने लहानदीर नामदेव यास त्याचा शोध घेण्याकामी रवाना केले. त्या रात्री नामदेवने त्याच्या निवडक नातेवाईकांच्या सह ज्ञानेश्वरचा शोध घेत त्याला सुखरूप घरी परत आणले. दुसऱ्या दिवशी दिनांक 22 सप्टेंबर 2011 रोजी भल्या पहाटे या वादातून ज्ञानेश्वर सावंत याच्या खुनाची घटना घडली. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर हा घरानजीक एका टपरीजवळ उभा होता. त्यावेळी बाहेर मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज येण्यास सुरुवात झाली. आवाजाच्या दिशेने ज्ञानेश्वरच्या घरातील सर्व सदस्य बाहेर पळत आले. त्यावेळी तत्कालीन उपसरपंच गोपाल सोमा भेल यांच्यासह श्रीराम सोमा भेल, विनोद सोमा भेल, मुलचंद आत्माराम भेल, दिलीप भेल, सोमा भेल असे सामूहिकपणे उभे होते. गोपाळच्या हातात सुरीसारखे हत्यार तर श्रीरामच्या हातामध्ये बल्लम होता व इतर सर्वांच्या हातात काट्या होत्या. पाण्याच्या टाकीचे काम आम्हीच करू असे आम्हाला मधुकर कोळी यांनी सांगितले असल्याचे सर्वजण ज्ञानेश्वर यास सांगून जीवे मारण्याचा दम देत होते. श्रीराम आणि विनोद या दोघांनी ज्ञानेश्वरला पकडून ठेवले. त्याच वेळी गोपाल सोमा भेल याने ज्ञानेश्वरच्या छातीवर सुरीसारख्या हत्याराने वार केले. ज्ञानेश्वर याच्यावरील जीवघेणा हल्ला रोखण्यासाठी त्याचे वडील, बहीण आणि भाऊ असे सर्वजण त्याच्या मदतीसाठी धावून आले. त्यावेळी विनोद कोळी याने त्यांच्यावर काठीने हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात ज्ञानेश्वर मात्र जीवानिशी गेला. ज्ञानेश्वरच्या मृत्यू प्रकरणी त्याचा लहान भाऊ नामदेव उर्फ तानकू शंकर सावंत कोळी याने दिलेल्या फिर्यादीवरून त्यावेळी धरणगाव पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मधुकर अर्जुन कोळी, गोपाल सोमा भेल, श्रीराम सोमा भेल, विनोद सोमा भेल, मुलचंद आत्माराम भेल, दिलीप भेल, सोमा बुधा भेल अशा सर्व संशयितांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 189/2011, भारतीय न्याय संहिता कलम 302, 324, 143, 147, 148, 149, 323, 504 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास धरणगाव पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक, सध्या माहूर जिल्हा नांदेड उपविभागाचे DYSP सेनगारे यांनी सुरू केलेला होता. दिनांक 30 नोव्हेंबर 2011 रोजी या गुन्ह्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. दिनांक 4 मे 2013 रोजी या खून खटल्याचा निकाल लागला. हा गुन्हा नासाबित झाला. सबळ पुराव्याअभावी या गुन्ह्यातील सर्व संशयित निर्दोष होत गुन्ह्यातून बाहेर आले. आपला बाप ज्ञानेश्वर सावंत याला जीवानिशी ठार करणारा तत्कालीन उपसरपंच गोपाळ सोमा भेल मालचे हा निर्दोष मुक्त झाल्याचा राग राहुल ज्ञानेश्वर सावंत कोळी याच्या मनात निर्माण झाला. गुन्हा घडला त्यावेळी राहुल वयाने लहान होता. मात्र जसजसा तो तरुण होत गेला तसतसा त्याच्या मनातील गोपाळ भेल मालचे याच्याविषयीचा राग उफाळत गेला. दिवसामागून दिवस पुढे सरकत होते. काळ झपाट्याने पुढे जात होता. ज्ञानेश्वरचा मुलगा राहुल आता तरुण झालेला होता. राहुलच्या मनामध्ये आपल्याविषयी राग असल्याची कुणकुण गोपाल मालचे भेल यास लागलेली होती. तो कधीही आपल्याला एकटा गाठू शकतो हे गोपाल जाणून होता. त्यामुळे गोपाल मालचे आणि त्याचा भाऊ विनोद सोमा मालचे हे दोघे भाऊ आपल्या परिवारासह चाळीसगाव तालुक्यातील कळमडू या गावी राहण्यास निघून गेले होते. मात्र धरणगाव तालुक्यातील वाघटुकी येथे मालचे परिवाराची शेती असल्यामुळे त्यांना कामानिमित्त वाघटुकी येथे येणे चुकत नव्हते. गेल्या 13 वर्षापासून गोपाल मालचे आणि विनोद मालचे या दोघा भावांचा परिवार चाळीसगाव तालुक्यातील कळमडू येथे राहत होता. शेतीची कामे पूर्ण होत नसल्याने गोपाल सोमा मालचे हा गेल्या 1 महिन्यापासून त्याच्या परिवारासह वाघटुकीऐवजी धरणगाव शहरात भाड्याने राहण्यास आलेला होता. तो दररोज धरणगाव वाघटुकी दरम्यान प्रवास करून शेतीची कामे बघत होता. अखेर बरोबर 14 वर्षांनी गोपाल यास राहुलच्या रूपात काळाने गाठले. राहुलचे वडील ज्ञानेश्वर यांचा खून झाला ती तारीख होती 22.
ज्ञानेश्वर सावंत यांचा मारेकरी गोपाल यास काररूपी राहुलने गाठले ती तारीखही 22 निघाली। दिनांक 22 एप्रिल 2025 हा गोपालच्या जीवनातील अखेरचा दिवस उजाडला। या दिवशी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास विहीर फाट्यानजीक गोपाल मालचे हा एकटा उभा होता। त्या ठिकाणी गोपाल एकटाच आपल्या तावडीत सापडल्याचे बघून राहुलसह वाकटुकी गावातील त्याचे 6 ते 7 साथीदार त्याच्या सांगण्यावरून सामूहिकपणे एकत्र आले होते। आपल्या जीवावर उठण्यासाठी राहुल आणि त्याचे साथीदार उभे असल्यामुळे गोपाल मनातून घाबरलेला होता। 14 वर्षापूर्वी राहुलचे वडील ज्ञानेश्वर सावंत याच्यावर धारदार शस्त्राचे घाव घालताना गोपालचे हात थरथरले नव्हते। मात्र आज आपल्यासमोर आपल्याला मारण्यासाठी उभा असलेला समूह बघून गोपालचे हात थरथर कापू लागले। गोपालने भयभीत होत घरी पत्नीला फोन करून घटनेची कल्पना दिली। त्यावेळी त्याला पत्नीने पलीकडून फोनवर सांगितले की तुम्ही त्या ठिकाणी थांबू नका, मी खामखेडा येथे निघून जातो असे गोपालने फोनवर पत्नीला सांगितले। गोपाल एकटाच त्याच्या ताब्यातील कारने जात असल्याचे बघून राहुलने त्याचा सिने स्टाईल पाठलाग सुरू केला। त्याची गाडी अडवून त्याला बाहेर येण्यास भाग पाडले। गोपाल बाहेर येताच राहुलने आपल्या ताब्यातील गावठी कट्ट्याने गोपालच्या कपाळावर निशाणा साधला। गावठी पिस्तलचे सलग 2 ते 3 फायर झाल्याने गोपाळ त्याच्या कारजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडला। 14 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरचा खून करणारा आज त्याच्याच मुलाच्या हातून रक्ताच्या थारोळ्यात मृत्युमुखी पडलेला होता। ज्या दिवशी ज्ञानेश्वरचा मृत्यू झाला ती तारीख 22 सप्टेंबर 2011 आणि वेळ सकाळची होती। राहुलच्या हातून त्याच्या वडिलांची हत्या करणारा गोपाल याचा खून झाला ती तारीखही 22 होती। मात्र महिना आणि वेळ यात फरक होता। गोपालची हत्या केल्यानंतर राहुल स्वतःहून धरणगाव पोलीस स्टेशनला हजर झाला। घडलेली घटना आणि गुन्हा त्याने स्वतःहून कबूल केला। आपण गोपालची हत्या का केली याचा त्याने खुलासा केला। आपल्या बापाचा मारेकरी खून खटल्यातून निर्दोष सुटल्याचा राग मनात ठेवत आपण हा खून केल्याचे त्याने कबूल केले। न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते। न्यायदेवता फक्त सबळ पुरावे बघते। या सबळ पुराव्याअभावी राहुलचे वडील ज्ञानेश्वर यांचा मुख्य मारेकरी आणि त्याचे सर्व साथीदार निर्दोष सुटून बाहेर आले होते। घटनेची माहिती समजताच धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले आणि त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश नानाजी वाघ, हेड कॉन्स्टेबल महेंद्र बागुल, नितीन पाटील, राजेंद्र कोळी आदींनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाईसह तपास सुरू केला। मयत गोपाल सोमा मालचे याचा भाऊ विनोद सोमा मालचे याने दिलेल्या फिर्यादीनुसार या घटनेप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला संशयित राहुल ज्ञानेश्वर सावंत कोळी याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। हा गुन्हा रजिस्टर नंबर 153/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103(1) शस्त्र अधिनियम 3(25) नुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ करत आहेत।